लोन प्रीपेमेंट करतेवेळी जर तुम्ही ही एक चूक केली तर तुम्ही लाखो रुपये गमावू शकता. जेव्हा तुम्ही लोन प्रीपेमेंट करण्याचा विचार करता तेव्हा बँक तुम्हाला दोन ऑप्शन देते. एक तर तुम्ही प्रीपेमेंट करून तुमचं टेन्युअर कमी करू शकता किंवा प्रीपेमेंट करून तुम्ही तुमचा EMI कमी करू शकता. आता एक एक्झाम्पल घेऊया. समजा तुम्ही 30 लाखाचं लोन काढलंय 20 वर्षांसाठी 8% इंटरेस्टने, तर साधारण तुमचा EMI असेल 25,000 रुपये. आता समजा तुम्ही 5 वर्षांनी 5 लाख रुपये जमा केलेत आणि आता तुम्हाला त्याला प्रीपेमेंट करायचं आहे. तर जर तुम्ही EMI कमी करणार असाल तर तुमचा 25,000 जो EMI आहे तो 5 लाख रुपये भरल्यानंतर 20,000 रुपये असेल. पण तुम्ही जे इंटरेस्ट वाचवाल तो इंटरेस्ट असेल साधारण 3.75 लाख. जर तुम्ही प्रीपेमेंट करून टेन्युअर कमी करण्याचा विचार केला तर तुमचा 240 महिन्याचा टेन्युअर आहे तो 186 महिने होईल. म्हणजे तुम्ही साधारण 54 महिने वाचवाल. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही यामध्ये 9.5 लाख रुपये इंटरेस्ट वाचवाल. या एक्झाम्पलवरनं तुम्ही सहज समजू शकता मित्रांनो की जर प्रीपेमेंट करताना तुम्ही जर EMI अफोर्ड करत असाल तर सेम EMI ठेवून जर तुम्ही टेन्युअर कमी केलं तर नक्कीच तुमचे खूप पैसे इंटरेस्टमध्ये वाचू शकतात. अशाच काही इंटरेस्टिंग टॉपिकसाठी कॉफी विथ केळकरला सबस्क्राईब करायला विसरू नका.